आज होता सय्यदबाचा उरूस म्हणल्यावर कोंबड्या कापायलाच लागतात. नियोजन तर मोठं होतं. हातात 2 आणि गाडीत 2 ठेवलेले. कोंबड्या बरोबर चिल्लर फॅक्टर पण गाडीत भरली आणि निघालो सय्यदवाडीला. कुठे निघालायचा रे? कोंबडा कापायला. कोंबडा कापाय. कुठे निघालायचा? कोंबडा कापाय. हे बघा सगळ्या जत्रेतनं कोंबडं घेऊन निघाले. सय्यदबाच्या इथं कोंबडा कापायचा मान इथल्या मुस्लिम लोकांना असतो आणि कोंबडा कापून असा खाली फेकतात. त्या कोंबडा कापायला प्रत्येक जण आपापल्या सोयीने येते. आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा भरपूर गर्दी असायची. मग आमचं एकच काम असायचं, आपला कोंबडा कापून टाकला की ते ओळखून घेऊन यायचा. चिल्लर फॅक्टर तर कोंबड्याच्या मागणी गेलेली, पण म्हणलं आपणच जावं, नाही तर दुसऱ्याचा कोंबडा उचलून घेऊन येतील. कोंबडा घेऊन आलो की त्याची जरा कपडे काढून घेतली. घरी आल्यावर कोंबड्याला जरा थंड वाजून आलेली म्हणून त्याला जरा शेकायला ठेवला आणि बऱ्याच दिवसापासून आंघोळ नसल्यामुळे आंघोळ पण घालून घेतली. तवर इकडे आमचा बावड्या खटकी कोंबडा नीट करायला बसलेला. सगळं नीटवाट झालं की आवरून आलो सय्यदवाडीला आणि इथं सय्यदबा सोबत महादेवांचं पण मंदिर आहे. इथं दोन्ही धर्माचे लोक एकदम उत्साहात उरसात सामील होतात. थोडं एका साईडला उभा राहिलेलो तवर आपला अजिंक्य भाऊ आणि कुंभडवाडीतले मित्रमंडळी भेटले. अजिंक्य शेटने करकरीत कपडे घातल्यामुळे काही थंडत नव्हत्या. काळा गोगल बिगल लावून जत्रातला देखावं दाखवत होते. उरसाला गर्दी तर भयान झालेली. मग आपण पण देवाच्या पाया पडून थोडा फोटोशूट करून घेतला. मंदिरात बाहेर आलो तेव्हा आपला शेषा भाऊ आणि येळापुरातली मित्र भेटली. मग काय त्यांच्यावर थोडी पाणीपुरी दणकवली. आता पेटपूजा झाली, देवदर्शन झालं. आतीच भाजी केल्याशिवाय यात्रा असल्यासारखं वाटत नाही आणि यात्रा म्हणल्यावर दणक्यातच झाली पाहिजे. आपण सकाळी कोंबडा कापलेला त्याचा देवाला निवद दाखवायला लागतो, तोच दाखवायला निघालेलो. तेवढ्यात आपली उपाशी संघटना भेटली. गावाच्या आधी निवद दाखवून मोकळं झालेली. आता घरी गेल्यावर काही सुट्टी देत नाहीत. मग आपण पण पटापट देवाची पूजा करून घेतली आणि घरी येऊन थंडगार थंडीत गरम गरम रस्त्यावर दणका लावला. रस्सा तर एकदम झणझणीत झालेला. जेवण गजगजीत खाऊन आमच्या वाडीला सगळे मेंबर आम्ही गेलो सय्यदवाडीला तमाशा बघायला. तमाशा तर एकदम खतरनाक होता. अजून आपली यात्रा 2-3 दिवस बाकी आहे. असंच धमाकेदार ब्लॉग बघण्यासाठी आपल्या आयडीला आत्ताच फॉलो करून ठेवा.